दुःखात साथ देतो तो देव आहे, ईश्वर आहे, आणि सुखात साथ देतो तो जीवात्मा. महाराज वर्णन करतात पाहना, आणि जीवालाही महाराज दुःखामध्येच देव आठवतो. आली तापता देव माझा बाप, नाही तर मीच त्याचा बाप, आहे की नाही? कल्पना करा, तुम्ही महाराज सोनखासवरून अमावशीची रात्र आहे, रात्रीचे 2 वाजलेले आहेत, आणि महाराज पातुरंदापूरला येण्याकरता निघाले. कोणीच नाही, की रातकिळे करून राहिले. अमावशीची काळी कुठं रात्र आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही कधी, ज्यांनी कधी देवाचं नाव घेतलं नसेल, तुम्ही देवाचं नाव घेतलं, राम 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 वाचव देवा. आता जसं जसं गाव जवळ येईल ना महाराज, तसं तसं त्याचा पावर कमी होते. मग राम राम राम, आणि एकदा गावात आला मग काही राम नाही. मी का बोलतो? दुःखात देव आठवते बरं का महाराज. महाराजांनी सुंदर वर्णन केलं. अरे दुख में सुमिरन सब कुछ करे, सुख में न करे कोई. अगर जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे को होय. आपलं उलट आहे. सुख आलं की आपण देवाला विसरतो, दुःख आलं की त्याचा आठव करतो. महाराजांना सुखातही त्याचा आठव करा, दुःख तुम्हाला दिसणारच नाही. आणि सुखात साथ देणारे तुमचे आपले या ठिकाणी अशा प्रकारे सगळे सोयरे, सगळे सोयरे हे दिल्या घेतल्याचे निधानिता एक पांडुरंग. हे सर्व सगळे सोयरे महाराज त्या ठिकाणी सुखाचे सोबती आहे. महाराज सुख के सब साथी, दुख में न सुख के सब साथी, दुख में न कोई. मेरे राम तेरा नाम, एक साचा दूजा को. सुख के सब साथी, दुख में न कोई. जीवन आनी जानी छाया, ज्योति काया ज्योति माया. फिर पाए को सारी उमरिया, फिर काए को सारी उमरिया. पाप की गठरी डोर, सब साथी दुख में न कोई. सुख के सब साथी, दुख में न कोई. मेरे राम तेरा नाम, एक साथ जान को जान को. हरी. सुखात साथ देणारा परमात्मा आहे बरं का, दुःखात साथ देणारा परमात्मा, आणि सुखात साथ देणारा जीव आहे. देवानं सांगितलं आता तुम्हाला सुख प्राप्त झालेलं आहे, जाऊ द्या मला, पुढेही बहुता करणे आहे. जड अंतःकरणानं निरोप दिलात बरं का महाराज. आणि जड अंतःकरणानं निरोप दिल्यानंतर त्या ठिकाणी देव निघाले, रथावर बसलेले आहेत, आणि रथ महाराज त्या ठिकाणी हस्तिनापुराच्या बाहेर आला. हस्तिनापुराच्या बाहेर आला. देवाच्या रथाच्या आडवी एक स्त्री आली. कोण होती ती स्त्री? ती स्त्री होती महाराज कुंती, भगवान कृष्ण परमात्म्याची आत्या. आत्याला पाहिलं, भगवंत रथाच्या खाली उतरले. उतरल्यानंतर दररोज तो असं होतं महाराज त्या ठिकाणी कृष्ण परमात्मानं कुंती आत्याचं दर्शन घ्यावं, कारण भाचे होते आणि भाच्यानं आत्याचं दर्शन घेत असतात. पण आज उलट झालं. कुंतीनं देवाचं दर्शन घेतलं. त्यावेळेस देवानं सांगितलं, आत्या असं का करून राहिले? कुंती रडायला लागली. देवा, अरे मी तुला ओळखलं, तू नुसतं माझा भासा नाहीस, तू तर या ठिकाणी या जगाचा परमात्मा आहेस, जगत नियंता परमात्मा आहेस. आणि बाबा, तू पदोपदी क्षणोक्षणी माझ्या मुलांचं रक्षण केलं. लाक्षगृहामध्ये रक्षी श्रीकृष्ण,
ज्यावेळेस लाक्षगृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तू वाचवलं. एवढंच नाही, बरेच ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या मुलांना तू वाचवलं. कृष्णा, मी नमस्कार माझ्या भाषाला करत नाही, मग या जगदीश परमात्म्याला करतो. कारण तू मला दिसण्याकरता भाषा दिसतो, पण तू भाषा नाहीस, भगवान आहेस. ज्यावेळेस महाराज त्या ठिकाणी देवानं ओळखलं की कुंतीनं आपल्याला ओळखलेलं आहे, त्यावेळेस देवाने सांगितलं, आत्या तू ओळखलं मला, सांग तुला काय पाहिजे. कारण ज्या ज्या जीवाला माझं दर्शन होते त्या त्या जीवाला मी कसं जाऊ देत नाही. त्याची इच्छा मी पूर्ण करतो, कारण माझं नाव देव आहे ना, जो देतो तो देव. सांग तुला काय पाहिजे, काय मागितलं असेल हो कुंतीनं. आता कल्पना करा, आपण जर त्या ठिकाणी असतो तर काय मागितलं असतं. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. 5चे 25 उद्या देवा, वेल मांडवावर जाऊ द्या आणि ठुण्या सोडून वेल खाली पडू द्या. हेच आपल्या मागण्या आहेत ना, नाही का? आपल्या मागण्या महाराज स्वार्थमूलक मागण्या आहेत. आपल्या मागण्या म्हणजे महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे खावे प्यावे ल्यावे बरे असावे सदैव, हीची करी हाव संसारिक. आपल्या मागण्या म्हणजे नुसतं स्वार्थमूलक, परमात्म्याला काय मागावं हे आपल्याला कळत नाही. त्याचं दातृत्व भरपूर आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, दीतान मनसी पात्रा पात्र, कैवल्यायसी पवित्र जीवैर्याही दिदली. परमात्म्याचं देणं म्हणजे महाराज त्या ठिकाणी भरपूर देणं आहे. अरे नुसतं वाटीवर दूध मागितलं, दूध कोण आणि कौपमन्यू बाळधा कुटे, न देखे न चलवे जना चालते वाटे, घातली लोळणी गा हरिनाम वाटे, पावला त्या कारणी धाव घातली नेते. त्या उपमन्यूला महाराज त्याचे वडील पिठाचं पाणी करून पाजायचे. राजाच्या मुलाची संगत झाली, राजपुत्रानं घरी नेलं, खेळलेत महाराज, 12 वाजले, भुका लागल्या. राजाच्या मुलानं सांगितलं, राणीला आई आम्हाला भुका लागल्या, आज माझा मित्रही माझ्या बरोबर आहे, दूध देवर आम्हाला पिण्याकरता. आता ते काय महाराज, राजाचं घर होतं ते. राजा याची कांता काय भिक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. महाराज केशर कस्तुरी मिश्रित दूध आणलं त्या ठिकाणी, आणि ज्यावेळेस ते उपमन्यूनं पिलं त्यावेळेस उपमन्यू म्हणायला लागला, का रे बाबा मित्रा हे काय, अरे हे दूध आहे, तुला माहित नाही का? नाही म्हणे गड्या, मी माझ्या घरी दररोज दूध पितो, त्याची चव तर वेगळी आहे आणि याची चव वेगळी आहे. हे सुंदर लागते, घरी पितो त्याची चव अशी नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी राजपुत्रानं सांगितलं, तुझ्या घरी गाय आहे का? म्हणजे नाही. मग त्यावेळेस राजपुत्रानं सांगितलं, गड्या ते दूध नसेल, वेगळं काहीतरी आहे, दूध याला म्हणतात. अरे पहिलेच दूध गोड आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. त्याच्यात महाराज केशर कस्तुरी टाकली. आता महाराज सांगतात त्या ठिकाणी तो घरी आला, आणि घरी आल्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी उपमन्यू रडायला लागला दुधाकरता. यांचं ठरलं होतं पिठाचं पाणी घ्यायचं, एका पात्रामध्ये कालवायचं आणि ते उपमन्यूला द्यायचं दूध म्हणून. उपमन्यू सांगितलं, दादा बाबा याला दूध म्हणत नाही, आता मी नाही पिणार आहे. नाही लाजान सांगावं लागलं, गड्या आपण गरीब आहोत. अरे आपल्या घरी गाय नाही, तुझं मन समजावण्याकरता मी पिठाचं पाणी तुला पाजवत होतो, सत्तूचं पीठ करून तुला पाजवत होतो. बाबा मला दूध पाहिजे. मग तुला दूध पाहिजे ना, त्या परमात्म्याचं चिंतन कर. महाराज परमात्म्याचं चिंतन केलं उपमन्यूनं, आणि उपमन्यू यावेळेस त्या ठिकाणी उपमन्यूला भगवान प्रसन्न झाले. वरम्रही काय पाहिजे? काहीच नाही देवा, वाटीवर दूध दे. पाहे पा दूध दे मागितली यासाठी, आगविया शिराब्दीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली रैसी. अरे वाटीवर दूध काय मागतो? औदार्य दाखवलं परमात्म्यानं, शिराचा सागरच देऊन टाकला, नाही का? अढळपदी बाळ वैसविला ध्रुव, शिराचा सागरू उपमन्या. शिराचा सागरच देऊन टाकला. असा आमचा देव, मारा देवाचा औदार्य आहे, दातृत्व आहे. सांगितलं, आत्या तुला काय पाहिजे सांग. कधी कधी देणारा भरपूर देते, पण मागणाराला अक्कल नसते. बरं, एकाला राजा प्रसन्न झाला, चुना मागते लेकाचा भिकारी.
सद्गुरू मोरे बाबा सांगायचे महाराज, केशव महाराजांचे वडील वैकुंठवासी नामदेव महाराज, ते म्हणायचे महाराज एकाचं लग्नच होत नव्हतं. का? कारण यानं ज्यावेळेस वहीत होता ना त्यावेळेस यानं मुलीला नापसंत केलं. आता वय जास्त झाली, आता मुली याला नापसंत करायला लागल्या, नाही का, नापसंत करायला लागल्या. आणि आता तर बरोबर काळ खूपच कठीण आला महाराज, नाही का. मी विनोदानं सांगत असतो, आपल्या भारतामध्ये अनाथ आश्रम ओपन झाला, आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रम ओपन झाला, तिसरा एक आश्रम ओपन होणार आहे, संटे आश्रम. याच्या मुलाचे लग्न होत नसतील द्या तिकडे घालून. आता का महाराज सांगतात त्या ठिकाणी आपलीच चुकी आहे, जाऊ द्या, तो विषय नाही. पहा, त्याचं लग्न होत नव्हतं, भगवान शंकराची आराधना केली. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना केली. आणि आराधना केल्यानंतर भगवान शंकर परमात्मा प्रसन्न झाली. वरम्रही काय पाहिजे? काहीच नाही देवा, लग्न होऊन नाही राहिलं. का रे महाराज? पहिले मुलीला नापसंत मी केला, आता त्या मुली मला नापसंत करून राहिल्या. होऊन जाईल तदास्तु. मग आता असं आहे महाराज, वेळ निघून गेल्यानंतर मनासारखं नसतं होत. मग पक्का काळा कलर भेटला, दिवसा कंदी लावून पाला घेऊन त्या बैला, एवढा पक्का काळा कलर. जाऊ द्या म्हणे, नाराजीने दोनच कलर असतात, काळा आणि गोरा. पण त्यातल्या त्यात महाराज तिचं डेकोरेशनही बिघडेल होतं. काय करावी ती 32 लक्षणी, आणि नाक नाही तिने वाया गेली. बेन नाक होतं महाराज. मग ती घरी आली. घरी आल्यानंतर महाराज तितक्यात स्वभावही जरा कर्कश होता, तामस होता. नळावर पाणी भरण्याकरता गेली की महाराज बायाच्या पुढे जात जाय, सरकार पाणी भरू द्या. तेव्हापासून त्या बाया कंटाळल्या. त्या बाया म्हणायला लागल्या, सरकार आली बेनी तिला भरू द्या पाणी, आली बेनी तिला भरू द्या पाणी. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. एक दिवस घरी आली, बसली रडत बसली. याने विचारलं, का काय झालं? म्हणे माझं नाक जर धारदार असतं तर एकीला दाखवलंच असतं. तो म्हणे मग आता गेलो पुन्हा तप करण्याकरता. भगवान शंकराला केलं प्रसन्न. परमृही काय पाहिजे? काहीच नाही देवा. अरे इकडून तिकडून लग्न होत नव्हतं, तुमच्या कृपेनं लग्न झालं, पक्का काळा कलर भेटला, आपली नाराजी नाही. पण जरा डेकोरेशन चांगलं द्यायला होतं म्हणजे ना. तुझं म्हणणं काय? वाढून द्या. मग किती इंच, किती मीटर? आता मागणारा महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे मागणार, अक्कल नाही देणारे महाराज भोळे. तथास्तु. जा नाक लागलं, लांबलं बाबा. बाई घरी नाक नळावर पाणी भरण्याकरता पाईपलाईनच तयार झाली. पाईपलाईन तयार झाली, हा तिकडून आला. त्याला असं वाटलं गड्या ग्रामपंचायत खूप दयाळू आहे गड्या, आपल्या घरामध्ये पाईपलाईन दिली वाटते टाकून. पाहिजे तर काय याच्या बाईचं नाकच होतं ते. बाई भिंतीला रेटलेली, चांदीचे डोळे झालेले. मरतो काव तपाला गेले होते का? हो. लवकर कमी करून आणा, मच्छर माशा जायला लागल्या. आता पुन्हा गेला, पुन्हा तप केलं, पुन्हा प्रसन्न झाले. वरमृही काय पाहिजे? काहीच नाही देवा, आमच्या घरी नाकानं पाणी भरणं चालू आहे, मच्छर माशा जाऊन राहिल्या, कमी करा. मग आता ती किती इंच, किती मीटर? देवा सांगितलं तथास्तु. पहिले तरी बेन होतं, मग तेही राहिलं, 2 छिद्रच राहिले. मी का म्हणतो महाराज, कळालं नाही देवाला काय म्हणावं. 3 चोर चोरी करण्याकरता गेले. आणि चोरी करण्याकरता गेल्यानंतर महाराज बाहेर, गावच्या बाहेर चोरी काही मिळाली नाही. गावच्या बाहेर भगवान शंकराचं मंदिर होतं, मोठं चिंचेचं जुनाट झाड होतं. 3 चोर गेले आणि म्हणतात, का रे आपल्याला आज चोरी मिळाली नाही, देव जर प्रसन्न झाले तर काय मागसा? पहिला म्हणते कडे आपल्याला देव प्रसन्न होत नाही का? अरे आपलेच तर बाजार खटकले की आपण त्याच्या घंट्या नेतो काढून, डोळे नेतो, त्याचे कळसा आपल्याला पुरत नाही. देव कसा काय प्रसन्न होईल आपल्याला? नाही समजा झाले तर, समजा कुठेही लावता येते नाही का? समजा झाले तर. तो म्हणे मी एकच मागित, देवा या चिंचेच्या झाडाला पाणी जितकी कोट तितक्याची हुदे 500ची एक नोट. सांगा आता चिंचेचे पान कोण मोजले का? जुनाट चिंच. आता एक 500चं पान म्हटल्यावर महाराज किती झाले? ते करोडो रुपये झाले ना. करोडो रुपये यानं तयार करून घेतले. म्हणजे असं धरून चला, यानं महाराज छापखानाच काढला पैशाचा. दुसरा म्हणे आता तुला, तो दुसरा म्हणायला लागला आता तू काय मागशील रे? तिसरा म्हणायला लागला दुसऱ्याला. तो म्हणे आता मी काय मागू? अरे यानं छापखानाच काढला. नाही काय मागशील तू? तो म्हणे मी एकच मागे, देवा हे चिंच कापून टाका, या चिंचेचे जे आहेत ना महाराज खोडाच्या पाट्या काढा, मोठं कपाट तयार करा, आणि यानं जे पैसे तयार केले ते त्याच्यात भरा. दार घ्या लावून, मोठं कुलूप लावा, आणि चाबी कोणाजवळ द्या? माझ्याजवळ.
म्हणजे एकानं पैसे तयार केले, दुसऱ्यानं कुलपातही भरले आणि चाबी घेतली सोबत. तिसऱ्याला विचारला आता तू काय मागशील रे? तो म्हणे आता काय मागायचं, शिल्लक ठेवलं. अरे एकानं नोटा तयार केल्या, दुसऱ्यानं कपाटातही भरले आणि चाबी घेतली कमरीला. नाही काय मागशील? तो म्हणे मी एकच मागेन, देवा यायचे लग्न होऊ देऊ नको, आणि झाली तर यायने मुलबाळ होऊ देऊ नको, याने दत्तक मध्येच घेतलं बघा. किती स्वार्थमूलक मागण्या आहेत. पैसा जाईल का कुठं? कुठंच जाणार. स्वार्थमूलक मागण्या. पण महाराज त्या ठिकाणी कुंतीनं मागितलं. कुंती म्हणायला लागली देवा, आणि सर्वात महत्वाचं सांगू का आपली मागणी कोणती आहे? मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे न जीवे. मला दुःख झालं पाहिजे असं कोणाला वाटतच नाही बाळा. प्रत्येकाला असं वाटते मला सुख झालं पाहिजे, नाही का? पण सुख झालं पाहिजे हे प्रत्येकाला वाटते. त्या पण या कुंती आत्यानं महाराज सर्व जगाच्या वेगळं मागितलं. देवा तुला द्यायचं आहे ना, मग मला दुःख दे. देव हसले. आत्या जगातलं पहिलं गिऱ्हाईक पाहिलं की तू दुःख मागून राहील, नाही तर लहान लेकरापासून तर म्हाताऱ्यापर्यंत एकच मागणी असते, देवा आम्हाला सुखासी ठेव, असते की नाही मागणी. महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण देवाला सुख मागतो. देवाला सुख मागल्यानंतर त्या ठिकाणी तू सुखरूप आहे ना महाराज. देवाने सांगितलं आत्या तुझं मागणं चुकलं का? माझ्याजवळ दुःख नाही तर मी देऊ कसं तुला? माझ्याजवळ सुखच आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी, हो हा विठ्ठल गुरुवा. महाराज सांगतात तो परमात्मा म्हणजे सुखरूप आहे बरं का महाराज. सुखरूप आहे. किती सुखरूप आहे? सुखरूप तुझा कोणी सांगा, सुखरूप तुझा कोणी सांगा, तुझा कोणी कोणी सुखरूप सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा जो. देव सुखरूपच आहे बरं का. महाराज सांगतात इतकं सुख आहे त्याच्याजवळ, सर्व सुखाचा गाभा आहे. आणि आता सुखाचंही मग महाराज त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते ते कोणतं सुख? ते टेम्परवरी सुख. पण तो परमात्मा सर्व सुख आहे बरं का महाराज. ज्ञानोबा सांगतात सर्व सुख कशाला म्हणतात? सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. किंबहुना सोय जीव आत्मयासी लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. आता सुख ते गा किरटी, दाविजेल तुझ दिठी, जेथ आत्मयाची भेटी जीवासी होय. हे आहे खरं सुख, नाही का? मुला बाळामध्ये आपल्याला मिळते ते टेम्परवरी आहे महाराज. जीव आणि आत्म्याचं मिलन ज्या ठिकाणी होते तिथे जी अवस्था निर्माण होते ना त्याला म्हणतात खरं सुख. तो म्हणजे परमात्मा, तो म्हणजे परब्रह्म. आणि म्हणून आमच्या जनाबाईनं सुंदर वर्णन केलेलं आहे. जनाबाई म्हणतात महाराज परमात्मा म्हणजे सर्व सुखाचा आगर आहे, नाही का? तो परमात्मा सर्व सुखाचा आगर आहे. हरी सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचा आगर तो परमात्मा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व
सर्व सुखाची आगर जनी म्हणे शारंगर. सांगितलं आत्या माझ्याजवळ सुखच आहे, मी तुला दुःख देऊ कसं? मग आत्या तू दुःख का मागितलं? बाकीचे जीव तर मला सुख मागतात. त्यावेळेस कुंतीनं सुंदर उत्तर दिलं. कुंती म्हणते, कृष्णा एक सांगू, अरे दुःखातच तुझी आठवण येते, सुखात नाही येत बाबा. म्हणून मी तुला त्या ठिकाणी दुःख मागितलं की सतत तुझं चिंतन राहिलं पाहिजे माझ्या हृदयामध्ये. वाह, महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे सुख दिलं परमात्मानं. परमात्मा पुन्हा परत आले. परत आल्यानंतर त्या